गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आपण बनवणार आहोत बीन्स. तर मी बीन्ससाठी घेतलेला आहे हा लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला, कोथिंबीर आणि हा कांदा कट केलेला आहे. तर कांदा टाकून तुम्ही केलेली आहे की नाही बीन्स, कारण खूप छान लागते बरं का. नक्कीच ट्राय करून बघा. कारण मी कांदे टाकून करते, आमच्याकडे कांदे टाकून करतात, त्याच्यामुळे मी पण कांदे टाकूनच करणार आहे. तर चला आपण आपल्या रेसिपीला आता सुरुवात करूयात. तर बघा, मी आता गॅस पेटवून घेतलेला आहे, कढई ठेवून घेतलेली आहे. आता मी तेल टाकून घेणार आहे. तेल टाकून घेते. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की सुक्या भाजीला तेल जास्त टाका, म्हणजे प्रमाणातच बरं का, जास्त म्हणजे तर तुम्ही म्हणणार आता आपण तेल तापेपर्यंत आपण गप्पा करून घेऊयात. तर आपण बीन्सचे फायदे काय होतात, बीन्स खाल्ल्याने काय होतं, बीन्सचे फायदे काय आहेत. तर बीन्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, हृदय निरोगी ठेवतं, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, हाडे मजबूत होतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. एवढे फायदे आहेत. पण आता कुणाकुणाला बीन्स आवडत नाही, यांनी पण ते फायदे बघून खाल्लीच पाहिजे. आणि कोण कोण खाते मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का. कारण बीन्सचे एवढे फायदे आहे. कारण रक्तातील साखर सुधारते, हृदय निरोगी ठेवते, भरपूर फायदे आहेत. तर एवढे फायदे असल्यामुळे आपण बीन्स खायला नको का, तर खायला पाहिजे. तर बघा, आता गप्पा करत करत आपलं तेल पण तापलेलं आहे. आता मी जिरे टाकणार. हे बघा, जिरे टाकून घेतलेले बरं का. मोहरी पण टाकून घेणार आहे बघा. आता मी लसूण, कढीपत्ता आणि हा कांदा आणि बनवण्याची पद्धत ही सगळीकडे वेगवेगळी असते बरं का. कारण एकच पद्धत नसते. एक भाजी आणि अनेक प्रकार त्याची बनवण्याची पद्धत खूप वेगवेगळ्या. तर मी आमच्या पद्धतीने केलेली आहे. तर आता कांदे होईपर्यंत पण गप्पा मारूया. आता तुम्ही म्हणणार की ताई तुमचं एकच कण आहे किंवा एकच हे भाजीचा पॅड किंवा एकच सगळं काय एकच दिसते. कारण आपण वेगवेगळे वापरू शकत नाही. आपल्याकडे जे आहे तेच आपण रेसिपीला घेऊ शकतो, रेसिपी बनवायला भांडे घेऊ शकतो. कारण आपल्याकडे जे आहे त्यातच आपल्याला सगळं काही बनवायचं आहे ना. तर वेगळं कसं काय कुठून आणणार रोज.
त्याच्यामुळे आपली एकच कढाई, एकच सगळं. तर बघा, व्हिडिओ आवडलेत का मला कमेंट्स करून सांगा बरं का. तर किचन क्वीन भावना या चॅनलला पण लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केलं नाही केलं, कमेंट्स आल्या नाही आल्या, तरीही मी डेली म्हणजे नेहमी डेली मी व्हिडिओ टाकणार आहे. एक दिन अपना भी आएगा असं म्हणून आपण करत राहायचं. करण्याला कुठं पैसे लागतात का? आपण करत राहायचं, यश आपोआप मिळत राहते. तर बघा, म्हणून माझे एकच भांडे सगळे एकच राहणार आहे, कारण याच्यात काही चेंज दिसणार नाही. तर बघा, मी आता ही शेंग टाकून घेते बरं का. कांदा पण झालेला आहे, आणि कांदा जास्तच लाल केला ना तर ती भाजी कडवट लागते. तर मी आता हे बी टाकून घेते. तर तुम्ही कशा पद्धतीने करतात मला पण सांगत जा बरं का, कारण मी आमच्या पद्धतीने केलेली आहे. तर आपण आता आपलं चवीचं मीठ आणि महत्त्वाचं मीठ, मी तर तेच म्हणते, कारण महत्त्व म्हणजे मिठालाच आहे. सगळे आरकळ बरकळ वस्तू तुम्ही कितीही टाका, पण मीठ टाकल्याशिवाय आपल्या भाजीला चव येणार नाही. आपल्या चवीनुसार मीठ आपण टाकून घेतलेलं आहे बरं का. आता हिला मस्त छान अशी वाफवून घेऊया. त्याच्यावर आपण छान असं झाकून ठेवू. आपण आता मस्त वाफवून घेऊया. आता यासाठी आपण मसाले काढून घेणार आहोत. आपण हा शेंगदाण्याचा कूट काढून घेणार आहोत आपल्या भाजीमध्ये.
आपण ही धना पावडर पण घेणार आहोत थोडी. आणि ही हळद पावडर. आता तुम्ही म्हणणार की ताई तुम्ही हळद पावडर नंतर का टाकतात? कारण नंतरच टाकते मी, कारण ती भाजी शिजताना पण ती जरा चटकल्यासारखी होती म्हणून मी नंतर टाकते. तर बघा ही मिरची पावडर, आपल्याला लागेल तेवढी आपल्या प्रमाणानुसार आहे. तर आपली भाजी शिजल्यानंतर आपण हा मसाला आता ॲड करून घेऊयात आणि छान तेव्हा परतून घेऊयात मस्त. चला आपण आपली भाजी बघूयात. आपलं बीन्स शिजलेलं आहे बरं का. आपण येणार आता हे मसाला टाकून घेऊया. शेंगदाण्याचा पीठ वगैरे सगळं तुमच्या समोर मी काढलेलं आहे. आता ही कोथिंबीर पण टाकून घेऊया. सूर्य उगवायचा आहे अजून, आता थोडं उजेड पडलेला आहे. आपला स्वयंपाक चालू आहे मस्त. तर बघा बीन्सची भाजी तयार झालेली आहे बरं का. तुला कुणाला आवडेल खायला मला नक्की कमेंट्स करून सांगा. एकदम चमचमीत आणि झणझणीत मस्त दिसते. चमचमीत तर दिसते पण झणझणीत झाली की नाही आता खाल्ल्यानंतर कळणार आहे आपल्याला. तर व्हिडिओ कोणाला आवडला मला कमेंट्स करा पटकन लवकर. चला पटापट. तर आपण आता हिला अशी झाकून देणार आहोत. तर बघा बाय बाय. स्वतःची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. चला बाय बाय.